कांग्रेस के रियासती सदर हर्षवर्धन सबकाल का इस्लामपुरा दौरा, हादसा मुतासरीन से मुलाकात। कांग्रेस के रियासती सदर हर्षवर्धन सबकाल ने अपने दौरे के दौरान शहर के इस्लामपुरा इलाके का दौरा किया, जहां हाल ही में तामीराती काम के लिए खोदे गए एक गहरे गड्ढे में जमा पानी में डूबकर 4 स्कूली बच्चों की अलमनाक मौत हो गई थी। सबकाल ने जाँ बहक बच्चों के अहले खाना से मुलाकात की और इनसे ताज़ियत और हमदर्दी का इजहार किया और यकीन दिलाया कि मुतासरा खानदानों को इंसाफ दिलाने के लिए कांग्रेस पार्टी हर मुमकिन कोशिश करेगी। इस मौके पर उन्होंने कहा कि बच्चों के साथ पेश आने वाला ये अफसोसनाक वाक़या म्युनिसिपल कॉरपोरेशन इंतजामिया और मुतल्लिका ठेकेदार की मुबैना लापरवाही का नतीजा है। उन्होंने मुतालबा किया कि इस हादसे के जिम्मेदार तमाम अफराद के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाए। उन्होंने कहा कि मुतासरा खानदानों को हुकूमत की जानिब से मुनासिब मुआवजा दिया जाना चाहिए और मुस्तकबिल में ऐसे वाक़यात की रोकथाम के लिए ज़रूरी एहतियाती इक़दामात भी किए जाएँ। सबकाल ने कहा कि ये महज एक हादसा नहीं बल्कि इंतजामिया और ठेकेदार की संगीन गफलत का नतीजा है। उन्होंने म्युनिसिपल कॉरपोरेशन इंतजामिया पर बदउनवानी का भी इल्ज़ाम आयद किया। हर्षवर्धन सबकाल ने कहा कि रियासती हुकूमत और म्युनिसिपल इंतजामिया इस बड़े सानहे के मामले में बेहिसी का मुजाहरा कर रही है। उन्होंने कहा कि असम्बली और पार्लियामेंट दोनों इजलास जारी थे। इस दौरान नांदेड़ के रुकने पार्लियामेंट रविंद्र चौहान ने पार्लियामेंट में ये मसला उठाया, जिसके बाद इब्तिदाई मरहले में म्युनिसिपल कॉरपोरेशन के बाद अफसरान के खिलाफ कार्रवाई की गई, लेकिन अब तक मुतल्लिका ठेकेदार के खिलाफ कोई कार्रवाई नहीं हुई। उन्होंने तंज़िया अंदाज में कहा कि लाड़का ठेकेदार योजना नांदेड़ में भी जारी दिखाई देती है, क्योंकि जिम्मेदार होने के बावजूद ठेकेदार को बचाने की कोशिश की जा रही है। सबकार ने कहा कि कांग्रेस के मुकामी कारपोरेटर्स और दीगर अहदेदारों की जानिब से शदीद एहतजाज का इंतबाह के बाद ही मुकदमा दर्ज किए गए। उन्होंने म्युनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से मुतासरा खानदानों को फीकस 1.5 लाख रुपए मुआवजा देने को नाकाफी करार देते हुए कम से कम 4 लाख रुपए फी खानदान मुआवजा देने का मुतालबा किया। उन्होंने खबरदार किया कि अगर ठेकेदार के खिलाफ मुकदमा दर्ज नहीं किया गया तो आने वाले पार्लिमानी इजलास में रुकने पार्लियामेंट रविंद्र चौहान इस मसले को दोबारा उठाएंगे। कांग्रेस के वफद में पार्टी के शहर सदर अब्दुल सत्तार, राजेश पावड़े, MP रविंद्र चौहान, यशपाल भिंगे, कारपोरेटर अब्दुल गफ्फार समेत मुतादिद जिम्मेदारान मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। यहाँ की घटना जो है ये महानगर पालिका जो है उसका जो गलती है, जो भ्रष्टाचार में लिप्त है, उनके भ्रष्टाचार का यह नतीजा है। इस प्रकार से ध्यान न देना, इसकी पूरी जिम्मेदारी महानगर पालिका की है और जितना यहाँ के हमारे सांसद महोदय हैं उनके जानिब से और हमारे यहाँ के कार्यकर्ताओं की जानिब से जो कुछ हुआ उससे बढ़कर भी प्रशासन की तरफ से चीज़ें होना चाहिए। थँक यू। हा काही अपघात नाही तर हा सरळ सरळ सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा आहे आणि हे प्रकरण आहे। 12 कोटीचं काम आहे आणि त्या 12 कोटीच्या कामामध्ये थातूर मातूर काम करायचं आणि मोठ्या प्रमाणावर पैसा जो आहे तो काढून घ्यायचा। त्यामुळे भ्रष्टाचार हे या घटनेच्या बुडाची जर काय असेल तर या महानगरपालिकेतला जो फोफावलेला जो भ्रष्टाचार आहे त्याचाच हे बळी आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि भरीसभर राज्य सरकार आणि महानगरपालिका ही असंवेदनशील आहेत। त्यांनी कुठल्याही एवढ्या गंभीर घटनेची कुठली दखल घेतली नाही। अधिवेशन सुरू होतं, संसद होती, इथले सतर्क जे खासदार आहेत या लोकाभिमुख खासदारांनी हा मुद्दा संसदेमध्ये मांडण्याच्या अनुषंगानं जी काही कारवाई केली त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली। मात्र लाडका ठेकेदार योजना ही इथे पण चालती आहे आणि ठेकेदाराचा हा लाडका आहे, त्याला वाचवलं पाहिजे म्हणून ठेकेदाराला पाठीशी घातलं जात होतं। सरतेशेवटी आमचे जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत, गप्पार असतील, त्यांचे इतर जे सहकारी असतील, शेरखाजी, या सर्वांनी आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्यातून गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि इथं पर 1.5 लाख जे दिलेले आहे ते पुरेसे नाही, 4 लाख रुपये मिळणं आवश्यक आहे आणि हा पुनर्वसनाच्या अनुषंगानं एक दुकानाची केलेली मागणी ही देखील रास्त आहे। याच्यावर कारवाई जर झाली नाही तर आगामी अधिवेशनामध्ये लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आमचे खासदार रवींद्रजी हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित जरूर करणारच आहेत। आणि एवढंच नाही तर राज्यामध्ये देखील आमचे गटनेते आणि आमचे विविध आमदार हे विधानसभेमध्ये देखील हे प्रकरण त्या ठिकाणी उचलून धरतील। पक्षाकडून काय मदत केली जाईल? पालकमंत्र्यांनी स्वतः गुन्हे दाखल करा म्हटलं तरी गुन्हे दाखल नाही। हो, लाडका ठेकेदार योजना आहे आणि त्या लाडक्या ठेकेदार योजनेच्या अंतर्गत ठेकेदाराला वाचवा ही भूमिका गल्लीपासून दिल्लीपर्यंत बघायला मिळते, त्यातलंच ते उदाहरण है। तालीमी मैदान में कामयाबी की नई मिसाल कायम करने वाला इदारा शाहीन एकेडमी नांदेड़ सिर्फ 5 सालों में
300 سے زائد طلبہ نے میڈیکل اور 200 سے زائد طلبہ نے انجینئرنگ کے ممتاز کالجز میں داخلہ حاصل کیا ہے۔ شاہین اکیڈمی میں تجربہ کار اساتذہ، جدید اسمارٹ اے سی کلاس رومز، 11ویں اور 12ویں کے طلبہ کے لیے نیٹ اور JEE کی کلاسز، درسی تعلیم کے ساتھ ساتھ منظم ویکلی ٹیسٹ سیریز کے ذریعے طلبہ کو نیٹ اور JEE کی بہترین تیاری کروائی جاتی ہے۔ 8ویں سے 10ویں جماعت کے طلبہ کے لیے شاہین فاؤنڈیشن کلاسز، جہاں مضبوط تعلیمی بنیاد تیار کی جاتی ہے۔ طلبہ کے لیے بہترین ہاسٹل میں مقیم طلبہ کے لیے طعام کے بہترین انتظامات، لائبریری، کمپیوٹر لیب اور موبائل فری اسٹڈی ماحول فراہم کیا گیا ہے۔ پردے کی پابندی کے ساتھ گرلز کے لیے سیپریٹ کلاسز، سیلف اسٹڈی اور ڈاؤٹ کلیئرنس پر بھی خصوصی توجہ۔ مقامی طلبہ کے لیے بس سروس کا انتظام، یہاں عصری تعلیم کے ساتھ ساتھ دینی ماحول میں روزانہ 5 وقت نماز با جماعت کا بھی خصوصی اہتمام۔ طلبہ میں دینی شعور کی بیداری کے لیے ہر جمعہ کو علماء اکرام کے خصوصی بیانات۔ ہر سال شاہین اکیڈمی کے طلبہ SSC، HSC، نیٹ، JEE، اولمپیاڈ اور دیگر مقابلہ جاتی امتحانات میں نمایاں کامیابی حاصل کر رہے ہیں۔ اگر